नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध पिंपळखरे आणि या समजुयावर तुमचं स्वागत आहे. एकदा एक पटकन छोटीशी आपण रिव्हिजन करू. युनिवर्स किंवा कॉस्मॉस याच्या आतमध्ये अनेक गॅलेक्सीज असतात. एका गॅलेक्सीमध्ये 400 बिलियनपेक्षा जास्त स्टार्स असतात. त्यातली एक जी गॅलेक्सी आहे ती आपली मिल्की वे आपण ज्याला म्हणतो ती आपली गॅलेक्सी. त्याच्यामध्ये अनेक सोलार सिस्टीम्स असतात, म्हणजे आत्तापर्यंत 500 आयडेंटिफाय झालेले आहेत. त्या एका सोलर सिस्टीममध्ये सन इज द ओनली स्टार. सूर्य हा फक्त एकमेव स्टार आहे. त्याच्या भोवती फिरणारे 8 प्लॅनेट्स आहेत, त्याच्यापैकी एक आपली पृथ्वी आहे. ऑलराईट, तर आत्ता या व्हिडिओमध्ये आपण फक्त सोलर सिस्टीमबद्दल थोडंसं बोलणार आहोत. आणि याच्यामध्ये आता समजण्यासारखं जास्त नाही आहे, पण लक्षात ठेवण्यासारखं बरंच काही आहे. ऑलराईट, ओके. आपली सोलर सिस्टीम जी आहे ती कशी दिसते? साधारणतः अशी. हा इथे सन आहे, त्याच्या भोवती हे प्लॅनेट्स सगळे फिरत आहेत. टोटल 8 प्लॅनेट्स. हा शेवटचा प्लुटो जो आहे तो ड्वार्फ प्लॅनेट आहे. राईट, तर यांची सगळ्यांची नावं आपण लक्षात ठेवू. मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून. इथपर्यंत प्लॅनेट्स. प्लुटो इज अ ड्वार्फ प्लॅनेट, सो नॉट इन द लिस्ट ऑफ प्लॅनेट्स. ऑलराईट, ओके. नेक्स्ट, याच्यामध्ये पहिला जो आहे अगदी सूर्याच्या जो जवळचा प्लॅनेट आहे तो मर्क्युरी आहे. आता सूर्य स्वतः हा आपल्या सोलर सिस्टीममधला एकमेव स्टार आहे. गॅलेक्सीमध्ये खूप सारे स्टार्स असतात, पण त्या गॅलेक्सीमधली आपली जी सोलर सिस्टीम आहे त्याच्यामधला एकमेव स्टार म्हणजे सन. आणि हा जो सन आहे या सनमध्ये हायड्रोजन आणि हेलियम. हायड्रोजन मोठ्या प्रमाणात असतं, हेलियम अराउंड 20-25% असतं. आणि इनफॅक्ट हेलियमचा हा जो वर्ड आहे ना, हा ग्रीक वर्ड, याचा ओरिजिनल जो अर्थ आहे तो म्हणजे सन असाच आहे. ऑलराईट, ओके. तर पुन्हा लेट मी गो बॅक टू द ओरिजिनल पॉईंट की मर्क्युरी या सनपेक्षा सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे त्या सूर्याचा जी उष्णता आहे ती सगळ्यात जास्त मर्क्युरीपर्यंत पोचते आहे. राईट, ओके. आता हा जो मर्क्युरी आहे त्याला सूर्याच्या भोवती फिरायला 88 दिवस लागतात. ऑलराईट, सो यू हॅव टू जस्ट रिमेंबर इट. सम ऑफ दिस हे पाठांतर आहे, हे याच्यामध्ये समजण्यासारखं जास्त नाही आहे. ऑलराईट, ओके. व्हीनस, ओके, इट्स ऑल्सो कॉल्ड अर्थ सिस्टर बिकॉज इट इज स्मॉलर इन साईज अँड मास ऑफ द अर्थ. ओके. व्हीनस हा खूप ब्राईट तुम्हाला दिसतो आकाशामध्ये जर का तुम्ही रात्री बघितलं तर. आणि इट टेक्स 225 अर्थ डेज टू गो वन्स अराउंड द सन. ओके, म्हणजे पृथ्वीला जे 365 प्लस लिटल बिट मोअर डेज लागतात, तर व्हीनसला 225 लागतात. या मर्क्युरीबद्दल आपण बोललो होतो, मर्क्युरीला 88 लागतात. ऑलराईट, सो मर्क्युरी. त्याच्यानंतर व्हीनसबद्दल आपण बोललो. ऑलराईट, विल डायरेक्टली जम्प टू मार्स नाव, कारण आपण अर्थवर त्याच्याबद्दल जास्त आपण बोलणार आहोत. राईट, ओके. इट ॲपियर्स रेडिश इन कलर. ऑलराईट, सो इट्स कॉल्ड ॲज रेड प्लॅनेट. त्याला 687 दिवस लागतात सूर्याच्या भोवती फिरायला. ऑलराईट, आणि असं म्हणतात की मार्सवर थोड्या प्रमाणात ऑक्सिजन पण अवेलेबल आहे, वॉटर वेपर्स पण आहेत. सो देर इज अ चान्स ऑफ हॅव्हिंग एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ ऑन द मार्स. ऑलराईट, ज्युपिटर, इट इज द लार्जेस्ट planet of the solar system. It takes around 4330 days to go around the sun. Saturn, right, it looks very beautiful. जर का तुम्ही दुर्बिणीतनं बघितलं तर याच्या भोवतीच्या ज्या या रिंग्स ज्या असतात ना, या कडा, त्या खूप सुंदर दिसतात. इट टेक्स 10,759 days टू go around the sun. Alright, Uranus, okay, this is the third largest planet of the solar system. 30,687 days to go around the sun. Alright, हां. आणि याचा जो कलर आहे ना तो असा लाईट ब्ल्यूइश टाईपचा थोडासा दिसतोय पहा. इट्स ऑल्सो व्हेरी ब्युटिफुल. नेपच्यून इज व्हेरी फार अवे फ्रॉम द सन अँड विजिबल ओनली थ्रू टेलिस्कोप. इट टेक्स अराउंड 60,190 डेज. सो बेसिकली काय माहिती आहे का की किती दिवस लागतात सूर्याच्या भोवती फिरायला, तो जो पिरियड आहे तो जसं जसं तुम्ही सूर्याच्या पासून दूर जात आहे तसं तसं तो वाढतो आहे, कारण की ऑफकोर्स हे जे ऑर्बिट आहे हे त्याप्रमाणे मोठं होत चाललेलं आहे. ऑलराईट, ओके. लेट्स गो बॅक. हां, याच्यामध्ये एक छोटासा पॉईंट मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तो म्हणजे काय की व्हीनस जो आहे ना तो स्वतःभोवती जेव्हा रोटेट करतो तेव्हा तो असा एक ग्रह आहे की जो क्लॉकवाईज फिरतो. बाकीचे जे सगळे ग्रह आहेत ते अँटी क्लॉकवाईज स्वतःच्या भोवती फिरतात आहेत. त्याच्यामुळे पण एक गंमत काय होते माहिती आहे का तुम्हाला की सूर्य जो आहे तो व्हीनसवर जर तुम्ही असाल आणि बघितलं तर तो पश्चिमेला उगवतो. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. राईट,
काय आज कसं काय इकडे कसं काय येणं केलं, सूर्य काय पश्चिमेला उगवला का काय. पण असं जर व्हीनसच्या माणसाला म्हणायचं असेल तर त्याला असं म्हणावं लागेल की अरे आज कसं काय अचानक इकडे आलात, सूर्य काय पूर्वेला उगवला काय. या दॅट्स व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. ऑल राईट. सो अशा अनेक गमती जमती आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. आपण अर्थबद्दल थोडा जास्त वेळ पुढच्या व्हिडिओमध्ये घालवणार आहोत. राईट. सोपर्यंत स्टे ट्यून. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.